तर आज आपल्या येवले मोटर्स मध्ये आलेली आहे अपाचे 164V सर्व्हिसिंग साठी। सर्व्हिसला सुरू करण्या अगोदर या बाईकची कंडिशन आपण चेक करून घेऊया। तर जागोजागी ऑइल आणि मातीचे स्ट्रेन्स आलेले होते, सीटच्या खालून सुद्धा पूर्णपणे धुळीमध्ये माखलेली होती गाडी आणि या सगळ्या गोष्टी आपण क्लीन करून घेणार आहोत। तर सर्व्हिसिंगची सुरुवात करूया आपण एअर फिल्टर कव्हर काढून। कोणत्याही बाईक सर्व्हिस मध्ये सर्वात आधी चेक केला जाणारा पार्ट असेल तर तो एअर फिल्टर असतो आणि या बाईकच्या एअर फिल्टरची कंडिशन तुम्ही पाहू शकता। जर एअर फिल्टरची कंडिशनच असे असेल तर बाईक ना एव्हरेज देऊ शकते ना परफॉर्मन्स। त्यासाठी सर्वात आधी आपण या एअर फिल्टरला बाहेर काढून नवीन एअर फिल्टरने रिप्लेस करणार आहोत। आपण येवले मोटर्स मध्ये कस्टमरला हमेशा रेकमेंड करतो की त्यांनी एअर फिल्टरला क्लीन न करता हर सर्व्हिसला चेंज करावे, कारण क्लीन केलेले एअर फिल्टर कधीच एका नवीन एअर फिल्टर इतका क्लीन फ्लो देऊ शकत नाही। त्यासाठी आपण येवले मोटर्स मध्ये कधीच एअर फिल्टरला क्लीन न करता नवीन टाकतो। तर आता एअर फिल्टर चेंज करून झाल्यानंतर आपल्याला खोलायचे आहे मागचे टायर बेरिंगची कंडिशन चेक करण्यासाठी। जेव्हा आपण सीलिंग कॅप्स काढल्यानंतर बेरिंगची कंडिशन चेक केली तेव्हा बेरिंग्स मध्ये पूर्णपणे गंज आढळला आणि बेरिंग्स डॅमेज झालेले होत्या। त्यासाठी आपल्याला या दोन्ही बेरिंग्सला चेंज करावे लागणार आहे। तर आपण पाहू शकता वेळेला ग्रीसिंग न झाल्यामुळे या बेरिंग्सला चेंज करावे लागत आहे। पण येवले मोटर्स मध्ये प्रत्येक वेळा बेरिंग्सला ग्रीस करतो आणि तेही जेन्युइन ग्रीस वापरतो। मागच्या बेरिंग्सला चेंज करण्या अगोदर पुढचेही टायर खोलून बेरिंगची कंडिशन चेक करून घेऊया। जेव्हा आपण प्रॉपरली बेरिंगची कंडिशन चेक केली तेव्हा हे आढळले की ग्रीस तर खराब झालेले होते बट बेरिंगची कंडिशन चांगली होती। त्यासाठी आपण जुने ग्रीस क्लीन करून नवीन ग्रीस टाकले आणि यासाठी आपण वापरत आहोत टाटाचे जेन्युइन जेली ग्रीस, ज्याची लाईफ कमीत कमी 5 ते 8,000 किलोमीटर आहे आणि तितके दिवस आपण व्हील्स न खोलता बेरिंग्सला चालवू शकतो। बेरिंग्सला ग्रीस केल्यानंतर ही कॅप लावणं खूप आवश्यक असतं, कारण याने लिकेज थांबते आणि बेरिंग मध्ये भरलेले ग्रीस बाहेर येत नाही आणि बेरिंगचे प्रोटेक्शन करत राहते। सर्व झाल्यानंतर इलेक्ट्रिक रेंचने टायरला टाईट करून घेऊया आणि ब्रेक पॅड्सला खोलून घेऊया। ब्रेक पॅड्स बाहेर काढण्यासाठी 5 चे 2 एलएनकीचे बोल्ट्स खोलून घ्यावे लागतात आणि हे 2 बोल्ट्स खोलल्यानंतर तुमचे ब्रेक पॅड्स बाहेर येतात। ब्रेक पॅड्सला क्लीन करणं किंवा चेक करणं हे सर्व्हिसिंगचा भाग आहे आणि आपण सर्व्हिसिंग मध्ये अशा प्रकारचे काम कधीच स्किप करत नाही। पॅडची क्लीनिंग होईपर्यंत आपण बाईकचे ऑइल सोडून घेऊया, कारण ऑइलला ड्रेन व्हायला वेळ लागणार आहे आणि ब्रेक पॅडच्या क्लीनिंगला सुद्धा। ते होईपर्यंत आपण येऊया मागच्या टायरवर पुन्हा आणि आता चेन स्प्रॉकेट बेरिंगला ग्रीस करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता टाटाचे जेन्युइन ग्रीस टाकल्यानंतर आणि सील बसवल्यानंतर आपण स्प्रॉकेट बेरिंगचे सील बसून घेत आहोत आणि मागच्या टायरला फिट करत आहोत। मागच्या ॲक्सेलला सुद्धा इलेक्ट्रिक रेंचच्या साहाय्याने पूर्णपणे टाईट करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला खात्री येते की कुठल्याच प्रकारचा अपघात गाडी राईड करताना होऊ नये आणि कस्टमरची सेफ्टी मेंटेन राहावी। आता मागचे टायर फिट केल्यानंतर आपण ब्रेक पॅड्सला बाहेर काढून घेऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता ब्रेक पॅड्स वरती किती रस्टिंग आलेली आहे। आता या ब्रेक पॅड्सला आपण क्लीन करून घेतले आहे आणि यांची फिटिंग होण्या अगोदर स्प्रेने ड्राय करून घेऊया, ज्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स वाढतो, कारण ब्रेक पॅड्स वरती कुठल्याच प्रकारचा ग्रीसी सबस्टन्स उरत नाही आणि ही स्टेप आपल्याला दोनदा फॉलो करायची आहे। तर आपण पाहू शकता बिफोर अँड आफ्टरचा किती मोठा फरक आहे। तर आपण आता क्लीनिंग झाल्यानंतर ब्रेक पॅड्सला फिट करून घेऊया आणि अपाचेचे ब्रेक पॅड्स फिट करणं खूप इझी टास्क आहे, हे तुम्ही घरीही करू शकता। तर आता ब्रेक पॅड्स तर फिट झाले बट आता पिस्टनला पंप मारून बाहेर काढून घेऊया आणि आता झाला आहे ब्रेक पूर्णपणे ऑपरेशनल। आता दोन्ही टायर झाल्यानंतर ऑइल फिल्टरला सुद्धा बाहेर काढून घेऊया आणि ऑइल फिल्टरची कंडिशन पाहता आपण ऑइल फिल्टरला चेंज करण्याचे डिसाइड केले आणि ऑइल फिल्टर किंवा कुठल्याही फिल्टरची प्राइसिंग बघता मला असे कधीच वाटत नाही की ऑइल फिल्टर किंवा एअर फिल्टर जुने वापरले पाहिजे। कुठल्याही इकॉनॉमी बाईक्सच्या फिल्टरची प्राइस खूप कमी असते। या ऑइल फिल्टरची किंमत फक्त 49 रुपये आहे आणि याचे काम खूप महत्त्वाचे सुद्धा आहे। यामुळे आम्ही एअर फिल्टर किंवा ऑइल फिल्टर हर सर्व्हिसिंगला चेंज करतो। तर ऑइल फिल्टर टाकल्यानंतर आता इंजिन ऑइल सुद्धा टाकून घेऊया आणि समोरील टायरचे जे ब्रेक पॅड्स आपण खोलून ठेवले होते त्यांचे सुद्धा क्लीनिंग करून त्यांना बसवून घेऊया आणि ब्रेक कॅलिपरचे 2 12 mm चे बोल्ट्सला प्रॉपरली टाईट करून घेऊया, जेणेकरून कुठल्याच प्रकारचे ब्रेकिंग मॅल फंक्शन होणार नाही। तर आता पूर्ण बाईक सर्व्हिस झाली आहे कंप्लीट आणि आता आपण डिग्रीसर मारून सर्व बाईकला ओलं करून घेऊया। ज्या ज्या ठिकाणी ऑइल आणि माती साचलेली होती त्या ठिकाणी आपल्याला डिग्रीसर मारून घ्यायचे आहे, जेणेकरून वॉशिंग मध्ये हे एरियाज पूर्णपणे क्लीन होऊन जावे आणि बाईक वरती हे जिद्दी डाग राहू नये यासाठी पूर्णपणे स्प्रे मारून घेऊया आणि व्हील्स वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता किती जास्त ऑइल आणि माती साचलेली आहे। तर आपण येवले मोटर्स मध्ये या सर्व गोष्टींवरती खूप बारकाईने ध्यान देतो आणि चेन क्लीनिंग तसेच अंडर सीट वॉशिंग सर्व्हिसिंग मध्ये इन्क्लूड करून देतो। तर बाईकला आपण व्हील्स वरती साइड स्टँड, त्यानंतर सीटच्या खाली
ब्रेक लिव्हर्स, क्लच लिव्हर्स, चेन आणि अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ऑइल आणि माती साचलेली आहे त्या त्या ठिकाणी ओलं करून घेऊन ब्रशने क्लीन करून घेतले आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा ब्रशने त्याची क्लिनिंग केल्यानंतर आणि प्रेशर वॉशरच्या साहाय्याने या गोष्टींना क्लीन करून घेणार आहोत. तर येवले मोटर्सच्या सर्व्हिसिंगमध्ये चेनला प्रॉपरली क्लीन करणं खूप आवश्यक असते आणि आमच्या येथील प्रत्येक टीम मेंबरला याची ट्रेनिंग प्रॉपरली भेटलेली असते. कारण सर्व्हिसिंगमध्ये सगळ्यात मोठ्या भागांपैकी एक असते म्हणजे चेन आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर चेनची कंडिशन ॲज लाईक न्यू असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तर तुम्ही पाहू शकता की चेनची कंडिशन आफ्टर सर्व्हिस काय आहे आणि आता आपण चेनला ल्यूब करत आहोत. चेनला ल्यूब करण्यासाठी सुद्धा आपण ब्रँडेड ल्यूब वापरतो.